हुतात्मा राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी, असा हा पुण्यखेड तालुका, खेड तालुक्याच्या आंबेठाण नगरीमध्ये आपण आंबेठाण चषकाला पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 2. सर्वांचं मनपूर्वक मनापासून आम्ही स्वागत करतो. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूने श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण यजमान संघ, त्यांच्या विरोधामध्ये मेहमान भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये टिपलाई झेल, विकेट येते. मोठा मासा गळाला, फलंदाज इथे बाद. पहिला धक्का. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विवेक टिपरे यांना स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलंय. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर पप्पू इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. पप्पू कांडेकरला आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत, तर त्यांच्या जोडीला आपण मैदानावरती पाहतोय. दुसरा फलंदाज सार्थक पवळे इथे मात्र मैदानाच्या मध्ये उभा आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, सुंदर पद्धतीने खेळ करून दाखवावा लागणार आहे. आंबेठाण चषकाचा हा देखील सोहळा आपण इथे खऱ्या अर्थानं पाहतोय. दिवस क्रमांक 2 नॉकआउट फेरीतील मित्रांनो ही 4थी मॅच. 2 ताकदवर संघादरम्यान आपण पाहतोय. ऑफिशियली टीम सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कामकाज करते. आयोजक, संयोजक सर्वांचं मनपूर्वक मनापासून आभार. माऊली साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सुंदर असा आवाज या स्पर्धेला दिला गेलाय. माऊली उद्योग समूह आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत व्यक्त करतो. आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो. चांगला फटका त्याच बरोबरीने आपण तिकडे पाहिलाय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने अकाउंट खाते इथे ओपन झालं. एक धाव जे मात्र धावफलकावरती. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक बाईकसाठी या ठिकाणी सौजन्य झालेलं आहे. सन्माननीय संतोष शेठ दवणे, वेदांत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. एक धाव धावफलकावरती श्री गणेशा झालेला आहे धावसंख्येचा. खोलवट टप्प्याचा चेंडू, फटका प्रतिम. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑफ मधनं. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेठाण चषकाचा हा चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. सार्थक पवळेच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, 5 धावाच्या मात्र धावफलकावरती. एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने आपण सार्थकला पाहतोय. सार्थकच्या जोडीला पप्पू मैदानावरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आंबेठाण एक्सप्रेस बंटी मांडेकरला इथे आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. अक्रॉस दी बॅट, फटका मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिकडे संपर्क झाला नाही. चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. नक्कीच तिथे डॉट बॉल असणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 2 आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक सहर्ष असं आम्ही स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो. दरम्यान यावेळीचा चेंडू इथे मात्र सुरेख, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. उद्योजक सन्माननीय कांताराम शेठ चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा आंबेठाण चषकामध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक इथे सहर्ष असं स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा. दोन्ही टीम एक संघाचा ट्वेल्थमॅन आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ यजमान आहे, तरी सुद्धा तुमचा ट्वेल्थमॅन पाठवा. 5 धावाच्या मात्र धावफलकावरती एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत.
षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज आशुतोषला इथे मात्र आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती नक्कीच सुरेख होता. बॅट आणि बॉलचा तिथे मात्र संपर्क पाहायला भेटला नाही. चांगला चेंडू डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानावरती पाहिला आहे. षटक क्रमांक दुसरं जे मैदानावरती आपण पाहतोय दुसरं षटक मार्ग असतंय. बॅटर पुन्हा एकदा तयार. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका देखील मात्र घेऊन काढलाय. परंतु दरम्यान तिकडे जर आपण पाहिलं तर बॅटचे कडा घेत चेंडूला फक्त खेळपट्टी सोडली. दरम्यान त्या चेंडूवरती कुठलीही धाव जी मात्र आलेली नाहीये. धावफलक्यावरती धावा स्थिर 5 धावाच्या मात्र धावफलक्यावरती एक गड्याच्या बदल्यामध्ये आंबेडकर चषक 2025 ला आपण पाहतो या आंबेडकरच्या मैदानावरती. जेवढी आवड या गावाला बैलगाड्यांची आहे तेवढीच आवड या गावाला क्रिकेटची सुद्धा आहे. आंबेडकर चषकाच्या माध्यमातून ते क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका प्रतिम गॅप शोधलाय. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेडकर चषकाचा हा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठान चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 9 धावा धावफलकावरती 9 आणि 9 या स्पर्धेचे किती गुण गाऊ. धावफलकावरती धावा आहेत इथे मात्र 9. पुन्हा एकदा बॅटर तयार. ओहो फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डावबंदी बॉल चुकी झाली. शेल तिथे मात्र ड्रॉप झालेला आहे. जीवदान भेटलंय. जीवदानाचं रूपांतर धावांमध्ये एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 10 धावा च्या मात्र धावफलकावरती 10 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस बाय 1 विकेट. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण वाकी संघाला इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. वाकी विरोधामध्ये आंबेठान, यजमान विरोधामध्ये मेहमान अशी मॅच इथे मात्र मैदानावरती रंगलेली आहे. अप्रतिम अशी मॅच, अप्रतिम असा सामना इथे तुम्हा आम्हाला नक्कीच पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा बॅटर असेल तयार. त्यावेळेचा चेंडू खोलबट टप्प्याचा होता. फटका खेळलाय परंतु तिथे काय पुन्हा झेल सुटलेला आहे. झेल ड्रॉप झालेला आहे. 2 झेल तिथे ड्रॉप झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना इथे योगदान भेटलेलं आहे. धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा च्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र असेल सार्थक पवळे तयार. समोर पुन्हा एकदा आशुतोष. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल फाईन लेगला सीमा रेषा पार. 1 बाउन्स तिथे चौकार प्लस बीमर चेंडू नो बॉल तिथे पंचांनी घोषित केलाय. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठान चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. आताच्या 5 धावा असतील. 5 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या बदल्यामध्ये. पुढचा चेंडू असेल प्रीहिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल मैदानावरती इथे प्रीहिट. पुन्हा एकदा संधी आली आहे सार्थक पवळे यांना. बॅटर तयार. आखूट टप्प्याचा हा चेंडू होता. बॅटपासून चेंडू निघून गेला कमरेच्या बरोबरीनं एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानावरती पाहिलाय. षटक क्रमांक 2 देखील मैदानावरती संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आंबेडकर चषक 2025 श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी 71,000. तृतीय क्रमांक 41,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये. 4ही क्रमांकांसाठी इथे चषक प्लस तिथे प्रत्येक विजेता संघास 1 टू व्हीलर बाईक देऊन आपण इथे सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील 1 टू व्हीलर बाईक आहे. सन्मानाची मानाची स्पर्धा. एक देखणं सुंदर आयोजन
आपण या आंबेठाण नगरीमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आंबेठाण एक्सप्रेस बंटी मांडेकरला इथे आपण मानणार आहोत. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय. टॉपेज घेतला होता चेंडून दरम्यान एक टप्पा घेत तिथे सुरुवातीला नक्कीच फटका तर चांगला होता. एक टप्पा घेतला तदनंतर 1 2 3 असे टप्पे घेत घेत चेंडू मात्र जाऊन पोहोचला बॅकवर्टला. सीमा रेषा पार. तिथे मात्र चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती. एक गाड्याच्या बदल्यामध्ये पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र असेल तयार. पप्पू सरळ बाटनं फटका खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड फटका. आंबेठाण चषकाचा षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. काय सुंदर फटका इथे मात्र आपण मैदानात पाहिलाय. टोचतील हजारो लाखो काटे तू त्यांच्याही आरपार हो. कळलेलं तुला तुझी कुवत विजयाचा षटकार हो. जबरदस्त फटका होता. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 25 धावाच्या मात्र धावफलकावरती. एक गड्याच्या बदल्यामध्ये बॅटर पुन्हा एकदा तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेत बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा अजून एक चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 29. 29 धावाच्या मात्र धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या इनिंगला आपण पाहतोय नॉकआउट फेरीतील सामना क्रमांक 4. आजच्या दिवसातील हे दुपारचं सत्र आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक थोडस महागडे ठरलंय. लवरन चेंडू होता. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाहीये. डॉट बॉल देखील मात्र पुन्हा एकदा आपण मैदानावरती पाहिलाय. 29 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानावरती जे 3 मार्गस्थ आहे. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. यावेळीचा चेंडू तिथे मात्र काय पंच दीपक पेळगावकर आम्हाला कळवत आहेत नो बॉल असेल. कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 30 धावा. पुढील चेंडू असेल प्रीहिट. सुवर्ण संधी. संधीचं सोनं करेल की नाही फलंदाज. एका बाजूनं पप्पू यांना पाहतोय. पप्पू यांच्या जोडीला सार्थक पवले आहेत. कशा प्रकारे हे 2 फलंदाज बॅटिंग करतील पाहणं फार महत्वाचं आहे. समोरनं बंटी मांडेकरला आपण घरच्या खेळपट्टीवरती पाहतोय. हा चेंडू इथे मात्र सुरेख होता. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाही. चांगला चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. धावफलक स्थिर. 30 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक इथे मैदानावरती जे मार्गस्थ आहे 3ऱ्या क्रमांकाचं 3ऱ्या षटकाला आपण इथे पाहतोय. या बेचा चेंडू अक्रॉस दी बॅट. फटका मात्र खेळायचा होता. तिकडे संपर्क बॅट आणि बॉलचा पाहायला भेटला नाही. चांगला चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक संपलं मैदानावरती. 3रं. 3 षटकांची सांगता. एक गडी बाद. भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी हा संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. उद्या देखील याच खेळपट्टीवरती मातब्बर 8 संघांना आपण इथे पाहणार आहोत. ओपन गावाईचे 8 संघ या खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. आणि दिवस क्रमांक 4 मध्ये ऑल इंडिया ओपनचे सर्व खेळाडू याच मैदानावरती खेळताना पाहायला भेटतील. आणि गुरुवारी 1 जानेवारी 2026 ला या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. म्हणजे अंतिम 16 आपण 1 जानेवारीला पाहणार आहोत. आजचा दिवस दुसरा आहे. षटक क्रमांक पुन्हा एकदा इथे 4 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आशुतोष आलेत.
आंबेठाण संघासाठी गोलंदाजी करणार आहेत. फुल टॉस, लाइन से भटके, मिलेंगे फटके, कडक बेधडक चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा येतोय ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. मैदान के अंदर कभी हार नहीं होती. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. आशुतोषच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. समोरनं पुन्हा एकदा बॅटर तयार. उलटॉस चेंडू आहे, नक्कीच जमिनीत समांतर फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक तर आली, दुसऱ्या धाबेसाठी बलायन. पाहता पाहता 2 धाबा देखील मात्र तिकडे पलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाबेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. युवा उद्योजक वाकीनगरीचे सुपुत्र सन्माननीय संतोषदादा टोपे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही आंबेठाण चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळून काढलाय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. नक्कीच जर पाहिलं तर तिथे कलेक्शन सुरेख झाले. दरम्यान तिथे त्या चेंडूवरती 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा, तिथे 40 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती जे मार्गस्थ आहे, 4थं षटक मार्गस्थ आहे. आंबेठाण विरोधामध्ये वाकी अशी मॅच मैदानावरती रंगलेली आहे. फुलटॉस मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्निशा ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय हा तोफेचा गोळा. छेरन षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. होत आहेत. DRS घेतलेला आहे पंचांनी. भीमर चेंडू असणार आहे की नाही हे मात्र आता चेक केलं जाईल. या षटकारासाठी भाग्यनगरीचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय संतोष भाऊ टोपे यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. सामना संपल्यानंतर ते प्राइज आपण त्या फलंदाजाला देणार आहोत. धावफलकावरती धावा 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरे पंच बिझी होत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण HD क्वालिटीमध्ये लाईव्ह कव्हरेज करतोय. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक केलं जाईल नक्की निर्णय काय असेल. फेअर चेंडू असेल, या चेंडूवरती फक्त धाबा काउंट होतील. नक्कीच जर तिथे आपण पाहिलं तर षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 46 धाबा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती जे 4थं मार्गस्थ आहे. बॅटर एका बाजूने सार्थक पवळेला आपण पाहतोय, त्यांच्या जोडीला पप्पू मैदानावरती आहेत. ओहो, फटका अप्रतिम. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा सीमारेषा पार होतोय. आंबेठाण चषकाचा हा ब्रँडेड हिट. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. वाकी काळूसगावची रन मशीन मैदानावरती आहे. काय जबरदस्त पद्धतीने तो बॅटिंग करतोय. 2 चेंडूवरती 2 लागोपाठचे षटकार आलेत. धावफलकाला हे पडके पुढे घेऊन जातील. धावफलकावरती धावा 52 धावा ज्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक बॉल या षटकामधला बाकी आहे. आशुतोष यांचं षटक हे महागडं ठरलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 22 खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. या बेता चेंडू पुन्हा एकदा इथे फटका तर खेळून काढलाय. जमिनीला समांतर हा फटका आलेला आहे. कलेक्शन सुंदर. दरम्यान त्या चेंडूवरती एकच सिंगल. षटक संपलं मैदानावरती. जे 4थं
वाकी 11 हा संघ जाऊन पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 14 होत्या आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा आल्या. धावफलकावरती धावा तिथे वाढल्यात एकूणच 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आंबेडन चषक 2025 ला इथे मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. सर्व तमाम प्रेक्षक राजाचा आम्ही करतो इथे श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडन आंबेडन चषक 2025-26 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती महाराष्ट्र पोलीस. राजू यांना देखील मात्र आपण मानणार आहोत. अनेक युवकांना खऱ्या अर्थानं अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती प्रशिक्षण ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. याच मैदानावरती रोज दररोज सकाळी सायंकाळी ते गोलंदाज राजू इथे मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 54 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सार्थक पवले बाकी कायूची रन मशीन म्हणून त्याची ओळख सातत्याने राहिली. आतापर्यंत 13 बॉल खेळलेत आणि 31 धावा तिथे त्यानं बनवलेल्या आहेत. या आधीचा चेंडू वाईट बॉल होता. पुन्हा एकदा फटका खेळलाय त्याचबरोबरीनं चेंडू निघून जाईल डिफिट विकेटला. सीमारेषा बार सार्थक पवलेच्या बाटमधला येतोय हा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. झोन मध्ये सार्थक पवलेचा झेल सोडला होता बंटी मांडेकरनं. त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एका झेलची किंमत काय असू शकते त्याची प्रचिती इथे सार्थक पवले तुम्हा आम्हाला देतोय. 60 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 या अंकावरती रोहित शर्माचा झेल सुटला होता. 264 धावांची जबरदस्त बॅटिंग आपण रोहित शर्माची देखील पाहिली होती. विश्वचषकामध्ये मॅक्सवेलचा झेल सोडला. काही जबरदस्त बॅटिंग मॅक्सवेलने केली होती. इथे झेल सोडला सार्थक पवलेचा. काही जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये त्याने केलेली आहे. ओहो पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू हवेत हवाई मार्गाने चेंडू झालाय सफर. येथील तिथे या चेंडूवरती पुन्हा 6 धावा. बॅक टू बॅक लागोपाठचा हा दुसरा षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडूवरती 2 लागोपाठचे मोठे फटके. 2 षटकार धावफलकावरती धावा. 66 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सार्थक पवले मित्रांनो आतापर्यंत वैयक्तिक 15 बॉल खेळलाय आणि वैयक्तिक 43 धावा त्यानं नाबाद बनवलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. काल देखील दिवसभरामध्ये आपण याच मैदानावरती अनिकेत रोडीची बॅटिंग पाहिली. योगेश शिवेकरची बॅटिंग पाहिली. वैयक्तिक अर्धशतकांना देखील याच मैदानावरती आपण पाहिलंय. अनिकेत रोडीनं 17 बॉलमध्ये 52 बनवल्यात. योगेश शिवेकरनं काल 17 बॉलमध्ये 50 बनवल्यात. परंतु आता पुन्हा एकदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे सार्थक पवले. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक तो करेल की नाही पाहणं फार गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाबा येथील अवांतर अवांतर धाबेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 67 धावाच्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू तिथे मात्र नक्कीच फुलटॉस होता. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे लेगबाईच्या माध्यमातून दीपक सर आम्हाला कळवतील. एक धाव येईल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 68 धावाच्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. आंबेठाण चषक 2025 ला आपण या आंबेठाणच्या मैदानावरती पाहतोय. सुंदर आयोजन सुंदर नियोजन काटा नियोजन असणारी सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. चेंडू मात्र हवेमध्ये खेळलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू टप्पा पडेल. पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेडान या दोन संघादरम्यान ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आंबेडानचा आहे तर बॅटिंग करणारा संघ वाकीचा आहे. लोबर चेंडू आहे, फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दरम्यान एक तर आली, दुसऱ्या धावेसाठी पलायन घरटं सोडलं, कलेक्शन थोडंसं खराब. त्या चेंडूवरती 2 धाबा ज्या मात्र पदून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 71 71 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय शशिकांतजी पडवळ साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आंबेडान चषक 2025-26 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. यावेळेसचा चेंडू फटका खेळलाय आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक कंप्लीट करतोय सार्थक पवळे. वा भाई वा, बल्ला तो ऊपर करना पडेगा. काही सुंदर बॅटिंग आपण आंबेडान चषकामध्ये सार्थक पवळेची पाहतोय. वैयक्तिक 18 चेंडू खेळलेत आणि 51 धावा नाबाद बनवल्यात सार्थक पवळेंनी. सुंदर बॅटिंग. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर 77 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. आणि या अर्धशतकी खेळीसाठी सार्थक पवळेला संघ मालक सन्माननीय उद्योजक तथा उद्योगपती संतोष दादा टोपे साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. सुरुवातीला षटकारासाठी 500 आलं होतं आणि आता पुन्हा एकदा 1000 रुपये दिलेले आहेत. सामना संपल्यानंतर आपण ते प्राइज देणार आहोत. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती इथे धावा आहेत 77 धावा. अंतिम षटकाला होईल इथे मात्र मैदानाच्या मध्ये सुरुवात. पहिलाच बॉल तिथे टॉपेज घेतलाय, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडेल. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल जी मात्र पलून पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 78 धावाच्या मात्र धावफलकावरती. 78 रन ऑन स्कोर कार्ड. 78 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण अक्षय यांना देखील मात्र पाहतोय. आंबेठाण 11 या संघासाठी, यजमान संघासाठी तो गोलंदाजी करतोय. समोरनं पुन्हा एकदा सार्थक पवळे तयार. बाटची कडा, गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्टला चेंडू अडवला जाईल. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे नक्कीच सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती तिथे तब्बल 79 धावा धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. या बाईचा चेंडू इथे मात्र नक्कीच सुरेख होता. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत या ठिकाणी या लक्षावैलाचे मालक सन्माननीय प्रणयदादा मांडेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून मनपूर्वक इथे सहर्षाचं स्वागत. 79 79 धावा धावफलकावरती येते गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती जे साफ मार्ग असते. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज असेल तयार. लोवर फुल टॉस चेंडू होता, तिकडे फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती इथे एक सिंगल जी मात्र पलून पूर्ण केलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 80 धावा च्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक इथे मार्ग असतंय. अजून 2 चेंडू या षटकामधील बाकी आहेत, या इनिंगच्या बाकी आहेत. किती धावा त्या 2 बॉल मध्ये घेतल्या जाणार ते पाहणं फार महत्वाचं आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण या संघाला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू फटका तर खेळलाय आणि त्याच बरोबरीनं चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग ऑनला, सीमारेषा पार. आंबेठाण चषकाचा सार्थक पवळेच्या बॅटमधनं येतोय हा ब्रँडेड षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 86 धावा धावफलकावरती आहेत. त्याच बरोबरीनं इथे पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय. चेंडू हवेत आहे, परंतु तिथे काय तर मैदानावरती झेल टिपलेला आहे. विकेट येते. फलंदाज त्या चेंडूवरती तिथे सार्थक पवले होतोय. या चेंडूवरती बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. चेंडू 58 धावा सार्थक पवलेनं वैयक्तिक बनवल्यात. इनिंग संपली. भैरवनाथ क्रिकेट क्लब वाकी या संघानं सुरुवातीला 6 षटकांमध्ये धावा बनवल्या. ते 86 झाल्यात. 87 धावा ज्या मात्र इथे विजयासाठी बनवायच्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 14 होत्या. तदनंतर काही जबरदस्त बॅटिंग आपण सार्थक पवलेची आणि त्यांच्या सहकार्यांची पाहिली. 83 झाल्यात. 87 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये येताना किंवा जाताना एका लाईनअप मध्ये जाणं फार गरजेचं आहे. चला आता बाकी संघ तुम्ही एका लाईनअप मध्ये खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आंबेठाण संघ तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. या ठिकाणी आपण आता ब्रेकमध्ये लॉर्ड्स या ठिकाणी संपन्न करणार आहोत सेकंड राऊंडचे. या ठिकाणी आतापर्यंत जे संघ विजयी झालेले आहेत, विजयी संघांचे कॅप्टन तुम्ही व्यासपीठावरती या. टॉस आपण या ठिकाणी लगेचच संपन्न करणार आहोत, परंतु त्या अगोदर लॉर्ड्स इथे संपन्न करणार आहोत. याची सर्व विजयी संघांनी नोंद घ्या. सेकंड राऊंडचे लॉर्ड्स आपण या ठिकाणी संपन्न करतोय. शहाऐंशी झालेले आहेत. 87 बनवायच्यात. आंबेठाण चषक 2025 ला देखील मात्र आपण इथे पाहतोय 87 धावांचा पाठलाग इथे आंबेठाण 11 यजमान संघाला करायचा आहे. त्या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील किंवा कशा प्रकारे रोखल्या जातील याचं सविस्तरपणे वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षेमध्ये जॉईंट होत आहेत आमचे सहकारी मित्र, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र समालोचक मित्र उत्तम सावंत सर इथे आता मायक्रोफोन वरती जॉईंट होणार आहेत. या सर, आपलं इथे मायक्रोफोन वरती स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं ते संपलाय. दुसऱ्या डावाला देखील इथे आपण सुरुवात होताना पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आपण पाहतोय आंबेठाण चषक 2025 एक देखना देदीप्यमान 16 आजचा दुसरा दिवस आणि दिवस क्रमांक 2 मध्ये पहिल्या फेरीतील चौथा सामना तो मात्र इथे मैदानावरती सुरू आहे. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला आपण सुरुवात करणार. त्यानंतर क्वार्टर फायनल आपण पाहणार. विजेत्या संघाचे कॅप्टन या कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन नानावळे पाळूचे कॅप्टन. त्याचबरोबर पहिला सामना जिंकलेली टीम स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा चिकवाळी. त्याचप्रमाणे स्वर्गीय गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोर्डीचे कॅप्टन. या तीनही टीमचे कॅप्टन विनंती आपण सेकंड राऊंड साठी लॉट्स करतोय. कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या.
टीव्ही अंपाडकर निर्णय पाठवला. पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 2 चेंडू आणि 5 धावा त्या मात्र धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तरी ते सज्ज होतोय. डावेचा चेंडू ता फटका मात्र खेळलाय. ख्याप मोठा आहे. पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड वेगवान. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. बॅटिंग करत असताना एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहते. बंटी मांडेकर 2 चेंडू 8. पाहू हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. ओरपी चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. 2 चौकार आले होते आणि त्यानंतर बंटी मांडेकर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे मात्र होते आउट. पहिला धक्का श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला. संधी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. कवारी ऑन फायर. पहिला चेंडूवरती षटकार आल्याला तो इथे आक्रमण करतो. हल्ला प्रति हल्ला त्यानं मैदान ते केलाय. पुन्हा एकदा आणखीन एक सलग दुसरा. लांब 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 आणि सर्वात लांब अमोलच्या बॅट मधून आलाय. आंबेठाण चषकाचा खणखणीत षटकार. यांचा दणदणीत षटकार. बॅटिंग आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. अमोल कवारी ऑन फायर. 2 बिग हिट आपण पाहिले. 2 षटकार त्यानं इथे मैदान ते खेळलेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण 1 कडी बाद 21 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 66 धावा. टार्गेट मोठा आहे. धावा आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना वाकी संघाने एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. परंतु त्याही धावांचा पाठला करत असताना यजमान घरचा संघ घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेत घरच्या खेळपट्टीवरती एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. बंटी मांडेकर आणि त्या पाठोपाठ अमोल गवारी. 21 धावा 1 कडी बाद. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज जाता येतोय. ओरपी चेंडोता पॉइंटच्या ठोक्यावरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अडवतायत. फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते. धावफलक होती 1 कडी बाद 22 धावा. वाकी संघ बॉलरचं नाव कळवा. शंकर कड. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचे मार्क होत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक करतायत. 29 चेंडू 65 ची गरज.
शॉर्ट पिच चेंडू होता स्क्वेअर लेगला खेळलाय अमोलच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 26वा धावफलक होत आहेत आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक आणि उद्योगपती हॉटेल राजमुद्राचे सुरेश्वर मंगेश शेठ मांडेकर साहेबांचे शुभागमन. आंबेठाण चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात टिपलायचे टेकन व्हेरी गुड कॅच विकेट होईल पतन अमोल गवारीला परतावा लागेल मोठा मासा गळाला बिग विकेट गॉन आंबेठाण संघाला दुसरा धक्का. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज निखिल घाटे आपण पाहिले तर बॅटिंग सेट येत आहेत. मंगेश शेठ मांडेकर व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. हॉटेल राजमुद्राचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य आपल्या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. हॉटेल राजमुद्राचे ओनर आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक सन्माननीय मंगेश शेठ मांडेकर साहेबांचं श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं आंबेठाण चषकच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. प्रणय मांडेकर यांच्या वतीनं निखिल घाटेच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये आहेत. प्रत्येक षटकाराची किंमत 500 रुपये. निखिल मांडेकरला देखील 2 निखिल आहेत. निखिल घाटे निखिल मांडेकर दोनही बॅटरच्या प्रत्येक षटकाराला प्रणय शेठ मांडेकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शंकर कड. यावेळेस मात्र सफल झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि चेंडूला स्लॅश करतोय टीप बॅकवर्ड पॉइंटला निखिलच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौकार. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. गडी बाद 30 धावफलक होती. शेवटचे 26 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 57 धावा. सामन्याचं समीकरण बदलते. फुल टॉस चेंडू होता फुल टॉस चेंडू पंच कळवतात नो बॉल त्यावरती एक सिंगल येते. बीमर चेंडू अतिरिक्त 2 धावा नो प्लस 1 सिंगल. नवसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. 32 धावफलक होती. 26 चेंडू 55 धावांची गरज. पुढील चेंडू असेल फ्री बॉल. सव्वीस चेंडू 55 फ्री चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान होते आहे. 26 चेंडू 55 2 गडी बाद 32. फटका खेळलाय कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून एक सुंदर फटका. निखिल मांडेकर ऑन फायर. चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या बाहेर. कव्हर पॉइंट 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात केली. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण 2 गडी बाद 36 अवघ्या 11 चेंडू मध्ये तर बनवायच्या 25 चेंडू 51. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही तोपर्यंत एक डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 24 चेंडू आणि बनवायच्या 51 धावा. समीकरण आपण पाहिले तर बदलतंय. 24 चेंडू 51. पॉवर प्ले संपलाय. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 गडी बाद 36. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग करत असताना अमोल गवारी साहेब 2 षटकार 1 चौकार. बंटी मांडेकर 2 चेंडू 2 चौकार. तर निखिल मांडेकरच्या बॅटमधून देखील काही घनाघाती प्रहार इथे आपण मैदानी पाहिलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 36. समीकरण आपण पाहतोय 24 चेंडू आणि बनवायच्या 51 धावा. हा 3रं षटक सुरू होतोय. गोलंदाजचं नाव अनिकेत. गोलंदाजच्या मार्क देत आहेत अनिकेत टोपे. पहिला चेंडू होता पॉइंटला खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आता बदललंय. पॉवर प्ले संपलाय. 38 सर्कल मध्ये अगदी आपण पाहिलं तर काही खेळाडू आपण पाहू शकाल परंतु आता बाउंड्री लाईनवरती देखील 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील.
धावसंख्या पुढे जाते 2 गडी बाद 37, 23 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आंबेठाण की वाकी, वाकी की आंबेठाण, कोण जिंकेल पहिल्या फेरीतील चौथी मॅच. फुल टॉस चेंडू होता. बॅक टू दी बॉलर अडवतोय अनिकेत टोपे, तोपर्यंत एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. एक एक टॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एखाद 2 विकेट, एखाद 2 टॉट बॉल ते मात्र इथे मैदान ते हवे आहेत. 22 चेंडू 50 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू होता. कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय, टिप कव्हरला, सुंदर कव्हर ड्राईव्ह. पाहणी पाहतच राहा, चेंडू मात्र जाईल निखिल मांडेकरच्या बॅटमधून सीमारेषा पार. आंबेठाण चषक 2025चा कणकणीत चौकार. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 41 धावा धावपल होत आहे. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 46 धावा आंबेठाण संघाला विजयासाठी, तर वाकी संघाला रोखायच्यात 21 चेंडू आणि 46 धावा. 2 गडी बाद 41. तिसरं षटक सुरू आहे. आज निखिल मांडेकरची बॅटिंग खर तर घरच्या मैदान होती, अतिशय जबरदस्त इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका केला एक्स्ट्रा कव्हरला. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल, थोडासा पंबल होतोय, चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावफलक पुढे जाईल. 2 गडी बाद 43 धावा. 20 चेंडू 44. आंबेठाणची माती, आंबेठाणचं मैदान. क्रिकेट या खेळासाठी आपण पाहिलं तर सातत्यानं पोषक, पूरक आणि नंदनवन हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहिले. ओव्हर पिच चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय. पंच कळतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावे त्याने लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. रिव्हचा वापर केला ते चेक करतायत. थर्ड अंपायर अक्षय मुरमुरे सर तिसरे पंच आहेत, ते मात्र चेक करतील. हा टेक्नॉलॉजीचा वापर केला तो टीव्ही अंपायर कडे निर्णय पाठवलाय. 44 धावा या व्हाईट बॉलला पकडून बनवल्यात. 20 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. एक एक चेंडू, एक एक धाव इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. दोन्ही संघांच्या बाजूनं क्रिकेटचा खेळ असाच आहे, दोन्ही बाजूनं पाहावा लागतो. अनिश्चितता भरपूर आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. कोण जिंकेल कोण हारेल याचा काही नियम नाही. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारे सामने या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण पाहिलेला आहे. हा फेअर डिलिव्हरी टेक्नॉलॉजीच्या आधारित अंपायर कळताय. चांगला चेंडू आहे, एक टॉट बॉल येईल आणि मुख्य पंच पुन्हा एकदा आपला निर्णय पाठीमागे घेतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल. टेक्नॉलॉजीचा वापर याचसाठी केला जातो. मुख्य पंच आपला निर्णय पाठीमागे घेत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर येतोय फेअर डिलिव्हरी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमना त्यांचा DRS सक्सेसफुल ठरलाय, रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय, त्यामुळे या डावात तो त्यांना पुन्हा मिळेल. 19 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. 2 गडी बाद 43. तिसरं षटक समोर खेळलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिले दोघे एकमेकांकडे आणि चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. निखिलच्या बॅटमधून आणखीन एक सुंदर अप्रतिम चौकार. 4 धावा. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. समीकरण आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. एक जबरदस्त बॅटिंग देखील इथे आपण पाहिलं तर मैदान ते आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावा धावपल होत आहेत. 18 चेंडू 40 धावांची गरज. शेवटच्या 18 चेंडू आणि 40 गोलंदाजीच्या मार्क होती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वाकी संघ. बॉलर्स नेम विवेक टिपरे गोलंदाजीच्या मार्क होते. सन्मान्य बाबाई शेठ पडवळ उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आपण उपस्थित झालात. श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं, आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं आंबेठाण चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅटचे आणि कॅप मोठा
थर्डमॅन गलीच्या मधून चेंडू मात्र जाईल. विवेक टिपरेचा पहिलाच बॉल आणि त्यावरती पाठवलाय निखिल घाटेनं सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. चौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 87 धावांचा पाठलाग सुरू आहेत. 51 बनवल्यात. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 36 धावा. विवेक टिपरे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिल्या चेंडू ती चौकार येतोय. निखिल घाटे 4 चेंडू 9 धावा तर निखिल मांडेकर 9 चेंडू 16. अक्रॉसचा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. वेग होता, गती होती, अचूकता, योग्य टप्पा आहे. विवेक टिपरेनं कमबॅक केले, पुनरागमन करतोय. एक चौकार आलाय आणि त्यानंतर एक डॉट बॉल तो मात्र मैदानात येतोय. 51 धावा उपलक स्थिर आहे. 2 गडी बाद 51, 16 चेंडू आणि बनवायच्यात आंबेठाण संघाला विजयासाठी 36 धावा. त्यावेळेचा चेंडू होता. बॅटच्या अतील कडा घेऊन विकेट किपर अडवतायत. एक टप्पा घेत तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर येतो आणि विजयाचं समीकरण इथे आपण पाहिले तर बदलला ते 15 चेंडू 36 धावांची गरज. एक चौकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल समोर उडवलाय आणि पाठवलाय निखिल घाटे. निखिलच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा, आकाश मार्गाने ट्रॅव्हल होणारा हवाई सफर 6 रन षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 57 धावा धावपल कोत आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण जबरदस्त बॅटिंग. फुल टॉस, नो बॉल, बीमर आणि तिथे चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. 9+4 अतिरिक्त 5 धावा आणि 5 धावांच्या मदतीने स्कोर काढती आकडे बदलतायत. धावपल कोती 62 धावा. विजयाचं समीकरण 14 चेंडू 25 धावा. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. शेवटचे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. 2 गडी बाद 62. चौथं षटक सुरू आहे. ही क्रिकेट खेळासाठी पोषक आणि पूरक वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. फलंदाजांच्या अगदी ती प्रेमात पडते. फ्री चेंडू होता, अडवलं चाल, फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला जात आहे. 2 धावा. टीमच्या संख्या 2 गडी बाद 64 धावा. शेवटचे 13 चेंडू विजयासाठी बनवायच्या 23 धावा. निखिल घाटे 9 चेंडू 21. निखिल मांडेकर 9 चेंडू 16. विवेक टिपरेचे षटक थोडस महागडे ठरते. 5 चेंडूवरती आतापर्यंत आल्यात 17 धावा. पटका खेळला, बॅटचं टॉप एज. टप्पा पडतोय, चेंडू दिशा बदलतोय. एक टप्पा घेत अडवलाय तोपर्यंत एक सिंगल येईल. 2 गडी बाद 65. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी 12 चेंडू 22 धावा. बारा चेंडू 22. विजयाचं समीकरण आपण पाहतो. अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिले तर 4 इलेक्ट्रिक बाईक 4 क्रमांकाला आहेत. एक मॅन ऑफ द सिरीजला इलेक्ट्रिक बाईक आहे आणि तिचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य करणारे आंबेठाण नगरीचे माजी आदर्श सरपंच तथा खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक शेठ मांडेकर, पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, सप्त हिंद केसरी गाडा मालक, याच नगरीचे माजी आदर्श सरपंच आदरणीय संतोष शेठ मांडेकर साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजला एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहे. एक पारितोषिक आहे 500 रुपयांचं. प्रणय दादा मांडेकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. निखिल घाटे, निखिल मांडेकर साठी बक्षीस कॅश आहे. षटकाराची मागणी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश पारितोषिक आहे. इलेक्ट्रिक बाईकचं सौजन्य आपण पाहतोय. संयोजिका मामाई महिला अभियान, सौभाग्यवती श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर, अण्णासाहेब सातपुते, फायनल सम्राट यांच्या वतीनं एक इलेक्ट्रिक 2 व्हीलर बाईकचं सौजन्य आहे. आंबेठाण नगरीचे माजी आदर्श उपसरपंच प्रतितेश उद्योजक अमोल शेठ तवणे
वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व आणि उद्योजक संतोष शेठ तवणे यांच्या वतीनं एक इलेक्ट्रिक बाईक स्कूटीचं सौजन्य या स्पर्धेत आपण पाहतोय. एक सिंगल येते, 2 धावा आल्यात. लवकर पुढे चाल 67 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 20 धावा. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे आदर्श सभापती विद्यमान संचालक कैलास शेठ लिंबोरे पाटील, वराळी नगरीचे आदर्श सरपंच आणि प्रतितेश उद्योजक उद्योगपती दिनेश शेठ लांडगे या दोघांच्या वतीने एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आहे. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग शेठ शहीद पाटील आणि त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय शहीद पाटील यांच्या वतीनं देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य या स्पर्धेत आपण पाहतोय. 67 धावा धावपल होत आहेत, 2 गडी बाद, 5वा षटक सुरू आहे. 10 चेंडू विजयासाठी 20 धावा. फुल टॉस चेंडू होता, समोर खेळलाय चेंडू डीप लॉंगनला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतात, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते आणि समीकरण पुन्हा एकदा बदलले. 9 चेंडू आणि बनवायच्यात 19 धावा. एखादा चौकार एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक करेल, सामन्यात पुनरागमन वापसी करून देईल श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला. तर 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट सार्थक अँड टीमला मात्र इथे हवी आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, काय फटका खेळलाय, खेचून मारलाय, ताणून मारलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. निखिल मांडेकर ऑन फायर, 1-2 टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. 15 रन टू विन 8 बॉल. 8 चेंडू विजयासाठी 15 धावा. स्लोअर 1 चेंडू होता, वाह, बिग हिट, बिग 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 सिक्सर, यूज इट, मॅक्सिमम षटकार. प्रणय मांडेकर यांच्या वतीनं निखिल मांडेकरला 500 रुपयांचं कॅश पारितोषिक आलाय. षटकार मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. सामन्याचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलले. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. फटका मात्र खेळलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, टीप लॉंगनला अडवतील, फेकी करतील, थोडासा पंबल होतोय. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. शेवटचे 6 चेंडू आणि आंबेठाण संघाला विजयासाठी 5 धावा. चला, मानवाची क्वाळी संघ आपण बी रेडी. सांगोडी संघ आपण तयार राहा. मानवाची क्वाळी संघ आपण टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानात जाणार आहे. सांगोडी संघ आपले आघाडीचे बॅटर आपण तयार ठेवा. यानंतरच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आजची क्वार्टर फायनल ही आजच होणार आहे. तो सामना 5 ओव्हरचा होईल, 4 ओव्हरचा होईल किंवा 3 ओव्हरचा होईल, परंतु क्वार्टर फायनल आजच होणार आहे. बॅटलाईटची तक्रार किंवा कोणतीही कारण आयोजक कमिटी इथे स्वीकारणार नाहीत. त्यामुळे विनंती आहे की यानंतरचे सामने आपण वेळेत खेळवणार आहोत. क्वार्टर फायनल देखील आपला प्रयत्न असेल की जास्तीत जास्त 5 ते 6 षटकांची खेळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही टीम आपण सहकार्य करा. फुल टॉस चेंडूता स्क्वेअर लेगला अडवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर येतोय. 2 गडी बाद 82. 5 चेंडू आणि 5. 6 चेंडू 5चं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू 5ची गरज. यावेळेस मात्र MS धोनी स्टाईलला स्टेप आउट झालाय, पावलांचा वापर केलाय आणि षटकारानं सामना जिंकलाय. निखिल घाटेला देखील 500 रुपये. प्रणय मांडेकर प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांच्या वतीनं दोनही खेळाडूंना 500 रुपये. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार.
निखिल घाटे 15 चेंडू 31 एकदा जोरदार टाळ्या असुयात 3 चौकार 2 षटकार त्याने खेळलेत आणि या मॅच